नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये. आज आपण कैरीपासून मस्त अशी आंबट गोड रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी येथे मी 2 कैऱ्या स्वच्छ धुवून साल काढून घेत आहे. दोन्ही कैऱ्यांचे वरचे साल काढून घेतले आहे. आता कैरीची देठाची बाजू कापून घ्यायची आहे. दुसरी कैरी सुद्धा अशाच प्रकारे साल काढून घेत आहे. आता एका कुकरमध्ये या दोन्ही कैऱ्या मी उकडवून घेणार आहे. दोन्ही कैऱ्या कुकरमध्ये ठेवून यामध्ये 2 ग्लास पाणी मी घालून घेतले आहे. आणि आता कुकरच्या 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर पाहू शकता कैऱ्या छान शिजल्या आहेत आणि गरसुद्धा वेगळा झाला आहे. आता एक कॉटनचे पातळ कापड घेऊन त्यामधून हा गर गाळून घेत आहे. यासाठी आपण पुरणाची चाळण किंवा गाळणीसुद्धा वापरू शकतो. येथे मी सर्व गर या कापडामध्ये घालून गाळून घेणार आहे. कैरीच्या दोन्ही कोळी आता वेगळ्या करून घेतल्या आहेत. अशा प्रकारे सर्व गर व्यवस्थित गाळून घेतला आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. आता हा गर आपण या कढईमध्ये घालून घेणार आहोत. सर्व गर कढईमध्ये घालून मध्यम गॅसवर हा गर आटवून घ्यायचा आहे. पाच मिनिटे हा गर आटवल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेतली आहे. मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे. आता यामध्ये मी पाव चमचा काळं मीठ घालून घेतले आहे. स्टीलच्या ताटाला अशा प्रकारे हाताने व्यवस्थित तूप चोळून घ्यायचे आहे. आता 4-5 मिनिटे गॅस मोठा करून गर पटापट आटवून घ्यायचा आहे. गर घट्ट होत असताना त्याचे शिंतोडे अंगावर उडू शकतात. त्यामुळे थोडेसे लांब उभे राहून हा गर सतत हलवत राहावा. गॅस मोठाच ठेवून मी हा गर
4-5 मिनिटे आटवून घेतला आहे. पाहू शकता आधीपेक्षा हा गर व्यवस्थित घट्ट झालेला आहे. आता गरम असतानाच हा गर मी तूप लावलेल्या ताटामध्ये घालून घेत आहे आणि आता अशा प्रकारे ताट हळुवारपणे फिरवून मिश्रण पसरवून घ्यायचे आहे. मिश्रण थोडे कमी वाटत आहे, त्यामुळे आणखी थोडे मिश्रण यामध्ये मी घालून पसरवून घेत आहे. ही सर्व कृती मिश्रण गरम असतानाच करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित ताट फिरवून सर्व बाजूंनी मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतले आहे. आणखी एका ताटामध्ये मी हे मिश्रण पसरवून घेत आहे. आता हे ताट आपण एक पूर्ण दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. पूर्ण एक दिवस उन्हामध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे सुरीने मी हे काढून घेत आहे. हळूवारपणे सुरीने कडा काढून घ्यायच्या आहेत. पाहू शकता किती सहजपणे हा कैरीचा पापड तयार झाला आहे. आता पुन्हा ताटामध्ये ठेवून याचे मी काप करून घेत आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्याचे काप करून घेऊ शकता. पहिल्या प्रयत्नात सुद्धा ही रेसिपी कोणालाही जमू शकते. त्यामुळे या उन्हाळ्यात एकदा तरी ही रेसिपी नक्की बनवून पहा. अशा प्रकारे मी काप करून घेतले आहेत. आता याचे मी रोल करून घेत आहे. मिश्रण व्यवस्थित सुकल्यानंतरच अशा प्रकारे याचे काप करून रोल करता येतात. त्यामुळे मिश्रण 1-2 दिवस कडक उन्हामध्ये ठेवून सुकवून घ्यावे. अशा प्रकारे मी सर्व रोल करून घेतले आहेत. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका.